पंतप्रधान हे आपल्या देशाचे राजे असतात, तसे राज्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा आपल्या प्रांताचे राजे असतात. आणि राजाने सर्वांच्या कल्याणाचा विचार करून कोणावरही अन्याय होणार नाही, कोणाची घरं उद्ध्वस्त होणार नाहीत, कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही, कोणाचा संसार उद्ध्वस्त होणार नाही. विकासाच्या नावाखाली लोक रस्त्यावर येणार नाहीत, विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या गरिबांच्या पिढी रस्त्यावर येणार नाहीत, याचा विचार करून निर्णय केला पाहिजे. परंतु महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे लाडके देवा भाऊ, लाडक्या बहिणीचे लाडके देवा भाऊ एक असं मोठं पाप करतायत की या राज्यातल्या जवळपास 55,000 शेतकऱ्यांचं कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त करीत आहेत. या विषयाला आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे ते जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. अत्यंत महत्वाच्या विषयावर रोखठोक आम्ही भाष्य करतो, त्यामुळं आपल्या सर्वांचे आशीर्वाद आम्हाला हवे. मित्रांनो, मी सांगत होतो की राज्याचा प्रदेशाचा अध्यक्ष किंवा प्रदेशाचा जो आपल्या मुख्यमंत्री आहे ते या महाराष्ट्राचा राजा असतो, राजा. आणि राजानं राज्यातल्या प्रजेचं दुःख, वेदना, त्यांचे अश्रू, त्यांच्या अडचणी या समजून घेतल्या पाहिजे, त्यांच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे, त्यांच्या विकासासाठी काम केलं पाहिजे. समजा आपण जर एखादं विकासाचं काम एखाद्याच्या कल्याणासाठी नाही करू शकलो तर किमान त्याची रोजीरोटी त्याच्या हातातून हिसकावली जाणार नाही, किमान तो उपाशी मरणार नाही, किमान तो रस्त्यावर येणार नाही, किमान त्याचं आयुष्य बर्बाद होणार नाही, याची काळजी राजानं घेतली पाहिजे. परंतु आमचा महाराष्ट्राचा देवा भाऊ नावाचा राजा शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली या राज्यातल्या 55,000 शेतकऱ्यांची कुटुंब, त्यांचा संसार, त्यांचं आयुष्य, त्यांची स्वप्न, त्यांची मेहनत, त्यांचे कष्ट सगळंच्या सगळं उद्ध्वस्त करून टाकत आहे. मित्रांनो, अत्यंत गंभीर बाब आहे. गेल्या 2-3 वर्षापासून सातत्याने शक्तीपीठ महामार्ग या विषयावर राज्यभरामध्ये किंवा या बाधित शेतकरी मंडळी जी आहेत 55,000 12 जिल्ह्यातली 50 तालुक्यातली हे सातत्याने आंदोलन करतात की शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको आहे, गरज नाही आहे याची. नागपूर रत्नागिरी हा पर्यायी महामार्ग उपलब्ध असताना शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता काय आहे असा प्रश्न विचारला जातोय. आणि दबक्या आवाजामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार मंडळी सुद्धा हे कबूल करतात की या महामार्गाची आवश्यकता नव्हती. या महामार्गाची जर आवश्यकता नव्हती, हा कशासाठी महामार्ग निर्माण करण्याचा प्रयत्न देवेंद्रजी फडणवीस साहेब करतायत, आपल्या महाराष्ट्राचा राजा करतोय. कोणाचे हात गुंतले, कोणाला काय यातून नेमका फायदा होणार आहे, नेमका काय गडबड काय आहे, हे कसं भयानक प्रकरण आहे की कोणाच्या हितासाठी हे चाललेलं आहे. हे गुत्तेदारांच्या हितासाठी चाललंय. हे गुत्तेदाराकडून घेतलेल्या किंवा घेण्याची भविष्यामध्ये शक्यता असलेल्या कमिशनसाठी हे सगळं चाललेलं आहे का? राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नाही ना. राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत कठीण परिस्थितीतून वाटचाल करते असं कालच राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आणि स्वतः त्यांच्याकडे राज्याचं अर्थ खातं गेलं असताना दादांच्या दुःखद निधनानंतर त्यांनी विधान केलं परवा अधिवेशनाच्या चहापानाच्या कार्यक्रमामध्ये की राज्याला आता कडक शिस्तीची, आर्थिक शिस्तीची आवश्यकता आहे. राज्याकडे खरंच पैसे नाहीत. 9.5 लाख कोटी रुपयापेक्षा अधिक कर्ज या महाराष्ट्रावर पूर्णपणाने झालेलं आहे. अनेक योजनांसाठी राज्याकडे पैसे नाहीत. लाडक्या बहिणीचे पैसे 4-4 महिने हे सरकार देत नाही. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दान आणि अनुदान आहेत ते अनुदान सगळी रोखलेली आहेत. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देण्यासाठी या सरकारकडं पैसा नाही किंवा थकीत जे कॉन्ट्रॅक्टरचे देणे आहेत हजारो कोटी रुपयाचे, हे पैसे द्यायला सुद्धा सरकारकडे पैसे नाहीयेत. त्यासाठी आंदोलन होत आहेत, त्यासाठी उपोषण होत आहेत. आणि तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस 86,000 कोटी रुपयाचा हा महामार्ग का करू इच्छितात? कशासाठी? तुमच्याकडे एवढा पैसा नेमका येतोय कुठून?
किंवा कमीत कमी 27,000 ते 28,000 कोटी रुपये शेतकऱ्याला तुम्ही आता बावेजा देण्याची घोषणा करताय. हे 27-28,000 कोटी रुपये तुमच्या तिजोरीमध्ये आज तारखेला आले तरी कुठून? किंवा भविष्यामध्ये या महामार्गाचा जो प्लॅन असेल, एस्टिमेट असेल, 86,000 कोटी रुपये 2 लाख कोटी रुपयावर जाईल. एवढा पैसा आपल्याकडे कुठून येणार आहे? आणि एवढे मोठं कॉन्ट्रॅक्ट नेमकं कोणाला द्यायचंय? कोणाची घरं भरायची आहेत? कोणाचं हित करायचंय? कोणाचं कल्याण करायचंय? त्यात भारतीय जनता पार्टीचं हित आहे का? देवेंद्र फडणवीस तर भ्रष्टाचार अजिबात न करणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्वच्छ चारित्र्याचे मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जातं. कसल्याही पद्धतीचा डाग त्यांच्या राजकीय जीवनावर पडला नाही असंही बोललं जातं. तर मग या पाठीमागे कोणाचे हात आहेत? देवेंद्र फडणवीस हतबल आहेत का? केंद्रातून कोणाचा यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती आहे का? दबाव आहे का? काय कारण आहे? असे अनेक प्रश्न निर्माण होत चाललेले आहेत. मित्रांनो, विषय अत्यंत गंभीर आहे. ज्या आपल्यापैकी ज्यांना माहिती असेल की नागपूरवरनं रत्नागिरीपर्यंत किंवा नागपूरवरनं गोव्यापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत ना, यातल्या 80% शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यंत सुपीक जमिनी आहेत. त्यापैकी सुद्धा 90% शेतकरी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत, जे आपल्या शेतीच्या उत्पन्नावर आपल्या लेकरा बाळाचं कुटुंब चालवतात, स्वतःचा उदरनिर्वाह चालवतात. आपल्या मुलीचं लग्न करायचंय अशा पद्धतीचं स्वप्न डोळ्यासमोर आहे. आपल्या मुलाचं शिक्षण करायचंय असं स्वप्न ते आपल्या या छोट्याशा जमिनीमधून ते घेऊन पुढे चालत आहेत. आणि ही सगळी स्वप्न आता उद्ध्वस्त होत आहेत. 55,000 शेतकऱ्यांची कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. काल संपूर्ण महामार्गाच्या 12 जिल्ह्यामध्ये काल आंदोलन झाली. 50 तालुक्यामध्ये आंदोलन झाली. रस्ता रोको झाला. सरकारला निवेदनं देण्यात आली. अनेक ठिकाणी निवेदनं देण्यात आली. तरी सुद्धा सरकार महामार्गावर एवढा तडून का बसलं? एवढा हट्ट का करतंय? एवढा अडून का बसलंय? साधी गोष्ट होते. निवडणुकीच्या अगोदरच्या काळामध्ये, विधानसभेच्या अगोदरच्या काळामध्ये या सरकारच्या वतीनं सरकारच्या मध्ये सहभागी असलेल्या सर्व नेत्यांनी, एकनाथ शिंदेनी किंवा इतर सर्वांनी हा महामार्ग रद्द केला जाईल असं म्हटलं. शेतकऱ्याला दिलासा दिला, शेतकऱ्याला आनंद वाटला. या भागातल्या शेतकऱ्यांनी, 50 तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी या भारतीय जनता पार्टीच्या किंवा महायुतीच्या सरकारला निवडून देण्यासाठी त्यांना मतं सुद्धा दिली की आता हा महामार्ग रद्द होतोय, ही आपली रोजीरोटी टिकते, आपली चुलीत आता पाणी ओतलं जाणार नाही, आपल्या तोडचा घास कोणी काढून घेणार नाही असंही या भागातल्या शेतकऱ्याला वाटलं. परंतु जेव्हा सरकार स्थापन झालं, जेव्हा सरकार पूर्णपणे कामाला ज्यांनी सुरुवात केली, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी तातडीने आदेश दिले की या शक्तीपीठ महामार्गाची मोजणी पूर्ण करा. मोजणीची तयारी झाली. उपविभागीय अधिकारी त्या तालुक्यामधले 100 पोलिसांचा फौज फाटा घेऊन शेतकऱ्याच्या रानात जाऊ लागले, शेतकऱ्याच्या शेतात जाऊ लागले. शेतकऱ्यांच्या आया बायात जेव्हा या मोजणीला अडवू लागल्या तेव्हा त्यांची काय अवस्था झाली? त्यांना अगदी काटाड्यात ढकलून देण्यापर्यंत या राज्यातल्या या राज्यातले पोलीस गेले. मित्रांनो, परभणी जिल्ह्यामधलं प्रकरण आपण पाहिलंच आहे की कुठपर्यंत हे सरकारचे पोलीस जाऊ शकतात. भविष्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं हे अघोरी स्वप्न, मी या स्वप्नाला अघोरी स्वप्न असा शब्दप्रयोग करतो, हे अघोरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी 55,000 शेतकऱ्याचा बळी देवेंद्र फडणवीस कुठपर्यंत जाणार आहे? राज्याचे पोलीस शेतकऱ्यांच्या शेतात घुसून त्यांचे हातपाय बांधून शेतकऱ्यांच्या मुसक्या आवळून त्यांना जेलमध्ये कोंबून हा शक्तीपीठ महामार्ग करणार आहेत का? ज्या महामार्गाचं नाव आपण शक्तीपीठ असं ठेवलंय, ज्या रेणुका मातेपासून किंवा या संपूर्ण महामार्गामध्ये येणाऱ्या रेणुका माता असेल, तुळजापूरची जगदंबा असेल किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, या तिघाही शक्ती देवतेला देवेंद्रजी तुमचा हा जो निर्णय आहे हा पटतो का? ही शक्तीपीठ किंवा ही शक्तीची देवी ही शेतकऱ्यांच्या देवी आहेत, शेतकऱ्यांचे दैवत आहेत. तुम्हाला ती माफ करतील असं वाटतंय? माहूरची रेणुका तुम्हाला माफ करेल? तुळजापूरची जगदंबा तुम्हाला माफ करेल? कोल्हापूरची अंबाबाई तुम्हाला महालक्ष्मी माफ करेल? किंवा रस्त्यात येणारी इतर जी दैवत आहेत ही तुम्हाला माफ करतील असं वाटतं? देवेंद्रजी, तुम्ही पाप करताय, खूप मोठं पाप करताय. हे पाप कुठे फेडाल? एवढ्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून
तुम्ही कसला विकासाचा मेरू रचताय, कसला विकासाचा तुम्ही नवा कळस रचणार आहात. अरे ज्या गोष्टी करणं तुमच्या हातामध्ये आहे त्या गोष्टी सुद्धा तुम्ही करू शकत नाहीत आणि निघाले राज्याचा विकास करायला. त्यामुळे या रस्त्यामुळं काय या संपूर्ण परिसराचं कल्याण होणार आहे. समृद्धी महामार्गाने किती लोकांचं कल्याण झालं. ज्यांचं कल्याण झालं त्यांचंच कल्याण झालं. ते ठराविक कॉन्ट्रॅक्टर्स, ते ठराविक गुत्तेदार, ते ठराविक अधिकारी आणि त्यांना असं लाखो कोटीचं कॉन्ट्रॅक्ट देणारे नेते यांचं कल्याण झालं. जनतेचं थोडंच कल्याण झालं. जनतेचं कल्याण करताय तर या 12 जिल्ह्यातल्या 50 तालुक्यातल्या 55,000 शेतकऱ्याला मदत करा. काही करता आली तर त्यांची प्रगती करण्यासाठी, त्यांची शेती सुधारण्यासाठी. हे तर बाजूलाच राहिलं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्याची घोषणा आपण निवडणुकीत केली. 2 वर्ष पूर्ण होत आहेत तुमच्या सरकारला येऊन. ही गोष्ट तुम्ही बाजूला ठेवली. अनेक आश्वासनं दिली. ती सगळी आश्वासनं तुम्ही भासणात गुंडाळून बाजूला ठेवली. कारण सांगताय की आर्थिक तरतूद, पैशाची चणचण आहे. खरंच तुमच्याकडे पैशाची चणचण आहे आणि एवढी मोठी पैशाची चणचण असताना सुद्धा 86,000 कोटी रुपये खर्चण्याचा अट्टहास का? कोणासाठी? महाराष्ट्र ओळखतो, जाणतो यात कोणाचे हात गुंतले असतील असा प्रश्न निर्माण होतो. तुमच्यावर नाही देवा भाऊ, आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाही किंवा तुम्ही यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार केलाय असा आरोप तुमच्यावर नाही करणार. परंतु परिस्थिती किंवा तुमचा हट्ट, तुमचा आग्रह, तुमच्यावर एक तर दबाव असला पाहिजे केंद्रातल्या काही मंडळींचा. काहीतरी यामध्ये अंतर्गत काळबेर असलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने 55,000 शेतकऱ्याच्या मानेवर पाय देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहात. राजा आहात तुम्ही, महाराष्ट्राचे राजे. आणि महाराष्ट्राचा राजा जर महाराष्ट्रातल्या 55,000 शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करत असेल तर आपल्याला राजा म्हणायचं का? आपल्याकडे आशेनं पाहायचं का? राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ठेवायची का? खूप मोठे गंभीर प्रश्न निर्माण झालेत. शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणारे अनेक जण आहेत. अगदी संभाजी भिडे सारखे नेते बघा, आता संभाजी भिडे शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे म्हणतात. त्यांचं काय वाकडं होणार आहे? झाला काय आणि नाही झाला काय? ते कुठे शेतकरी आहेत? त्यांचा कुठं प्रपंच उद्ध्वस्त होणार आहे? त्यांची कुठं शेती नष्ट होणार आहे? परंतु भारतीय जनता पार्टीचे काही समर्थक अशी मंडळी ज्यांचा शेतीचा काडीचा संबंध नाही अशी मंडळी मेळावे घेऊन शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे म्हणतात. अरे पण कमीत कमी 100 पैकी 90% लोक हा महामार्ग रद्द करा म्हणतायत. 10% बुजगावणे जे महामार्ग झाला पाहिजे म्हणतायत ते शेतकरी नाही आहेत किंवा ज्यांची शेती अगदी उद्ध्वस्त झालेली शेती आहे, पडीक शेती आहे. त्यांना ती शेती गेली काय, राहिली काय त्याची चिंता नाही. परंतु बाकी 80% 90% जे चांगली शेतकरी आहेत, कष्ट करतात, मेहनत करतात, अशाला तुम्ही बर्बाद करणार आहात. अत्यंत मोठं पाप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतायत. हे पाप ती कुठं फेडतील असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळं देवेंद्रजी अजूनही सावध व्हा. अजूनही हा महामार्ग रद्द करा. काही फरक पडणार नाही तुम्हाला. उद्योजकांना तुम्ही हजार एकर जमिनी अगदी 50,000 एकरच्या भावामध्ये देताय आणि शेतकऱ्याच्या जमिनी उद्ध्वस्त करताय. महाराष्ट्र जाणतो भारतीय जनता पार्टीचं हे राजकारण, भारतीय जनता पार्टीचं हे काम आता महाराष्ट्राला कळलंय. कशा पद्धतीनं या राज्यातल्या बहुजन शेतकऱ्याचं नुकसान करायचं, कशा पद्धतीनं या राज्यातली बहुजन शेतकऱ्यांची लेकरवाळ्या रस्त्यावर आणायची, हे काम तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने करताय. पण लक्षात ठेवा, हे पाप आहे. हे पाप देवेंद्रजी तुम्हाला एक दिवस फेडावंच लागेल. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.